सात्विक, शक्यतो तपासलं पाहिजे त्याची पंगत. अहो एका माणसाची 14 देशीचे दुकान ते म्हणलं तुम्हाला पट्टी हे देतो पंगत, म्हणलं माहिती दिंडीत नाही ना. आणि त्याचे दुकानं 14 देशीचे, त्यानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्या असतील सांगा ना. मी म्हणलं नको तुझे पैसे नको, तुझे पैसे घेऊ तर मही मरायची. मी हारीच तर 75% बाहेर खातो, 25% खाचं तर ते व्हायचं नाही. मागणं पुढं फुफुटा उडक कशाला आगावपणा, तू नकोच गडे. म्हणलं नको. हां त्याचा बाप मेल्यावर फुकल्यावर देशीचा वास येत होता सरणातून. त्याचं काय आपल्याला पावणार आहे मला सांगा बरं तुम्ही. पाप लागतो विठाला विठाला विठाला. यात्रेला गेलं पाहिजे अहंकार. त्याला मी असंच कीर्तनाच्या निमित्ताने एका गावात बसायला नेलं. बऱ्यापैकी शहर होतं तर तिथं त्या माणसाचा 18 मजली बंगला होता. गाडीतून असं दिवस माळाता उतरल्यावर नेमकं त्याचं नशीब फुटकं, तितक्यात लाईन गेली कांगणे बुवा. ते उतरला दरवाजाच्या तोंडाला, लिफ्ट होती त्याच्यात बसलं ना. आम्ही 18व्या मजल्यावर गेलो. ते म्हणला आपल्या घरासारखं घर दिसत ना महाराज, दिसत ना. अहो माझ्या घराला किती पायऱ्या आहेत महाराज, याला एक तर पायरी नाही. या सुमळ्याला अक्कलत नाही ना मी ज्याच्यात आलो म्हणून. काय होतं, काही ज्ञानच नसतं ना, आहे का नाही. काय त्याला पण त्याचा काय दोष आहे, संन्याशाला काय लुगड्याचा भाव कळावा, आहे का नाही. काही संबंधच नाही ना त्याचा. तितक्यात लाईट आली. बरं आहे राव, आपल्यापेक्षा घरात लाईट जरा शिल्लक बसलेली इथं. बाकी ठेवून घेऊन आपल्या घरासारखी नाही. त्या यजमानाला सांगितलं फेटा बांधून मी लिफ्टमध्ये जातो, माझ्या इथं बॉईल जन खराब झालेला आहे अपघातात, याला जिनेवून आण. ते म्हणलं महाराज तुमच्या संचेत. म्हणलं असू दे ना, आण जरा आषाढ महिन्यातल्या शिदडावानी वळवळ करायला आणू दे. मग जिनेवून आणला तर त्यानं अर्ध कीर्तन ऐकलंच नाही. तर मी म्हणलं कस का. ते म्हणलं टोंगळे भरून आले, पिंढऱ्यातला जीव मांड्यात गेला, मांड्यातला कमरात गेला, कामरातला गळ्यात आल्यावर मेलो असतो. त्याच्यामुळं तिथूनच ऐकलं. म्हणलं किती कुछ आहे, जाऊ दिगडं. म्हणलं मला आता आपल्या घराचं सगळं जिरालं. मग साधं एक गाव सोडल्याच्या नंतर दुसऱ्या गावात गेल्यावर घराचा गर्व जिरतोय. तर तीर्थयात्रा केल्यावर किती नाविन्य भेटत असेल, काय भेटत असेल, किती भेटत असेल. यात्रा केल्या पाहिजे, करावं यात्रा. पैसे असल्यावर चारीधामला गेलं पाहिजे, 12 ज्योतिर्लिंगाला गेलं पाहिजे. पण बापाची जमीन इकून गोव्याला गेला पप्याची माय घेऊन, कसं पुण्य लागन, आहे का नाही. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. माझ्या आळंदीतल्या मालकांचा मानस होता तीर्थयात्रेला जावं. भूतळीचे तीर्थे पावे नयनी, पावे नयनी. भूतळीचे तीर्थे पावे नयनी, भूतळीचे अर्थ आहे हो, तीर्थावळी सांगते या भूतळावरचे तीर्थ पाहावं असा माझ्या मनाचा भाव आहे. या उद्देशानं या अनुषंगानं यात्रेकरता माऊली महावैष्णव ज्ञानोबराय मालक निघाले. पण तुम्हाला एक माहिती आहे का, ज्याला त्याला ज्या क्षेत्रातला मित्र असा वाटतोय. तुम्ही अजून बी बघा, आता यात्रेत किती लोक सापडतील तुम्हाला, त्याच्या बनेली काढ्या असं वाटतंय मसुबाल सोडेले आलेत. कोणी अंगाव घेऊ नका. इथं बनेली काढा, जर नाही सापडे तर मरुस्तर कीर्तन करायचो नाही. इथं कीर्तनात दिसणार आहेत, कीर्तनात बनेली काढ्या काहीच नाही गळ्यात. असलं तर लॉकेट असेल, काही असेल, पण माळ नसणारी कितीतरी दाखवतो. म्हणजे ज्या त्या क्षेत्रातले ते त्यांच्या क्षेत्रासोबत येऊ शकते. पण एखादा सात्विक जर वारकरी असेल तर त्याला वारकऱ्यासोबतच वारीला जावंसं वाटते. तर ते ज्ञानोबा आहेत. तर ज्ञानोबारायांनी भाव प्रगट केला आपल्याकडे सोबत कोणी यावं, तर संत शिरोमणी नामदेवराय यावे.
अशी इच्छा प्रगट केली. तर मला असं वाटतंय नामदेवरायांना पंढरपूर सोडावंसं वाटत नव्हतं. विचारलं देवा मला का जमतो, मला का तुमच्या बऱ्यापैकी गोडशेप्रमाणे आहेत बापू. आजच्या दिवस क्षमा असावी. हो ऐकू त्याला तुम्हालाही खूप पाठ येतं. तीर्थावळी बऱ्यापैकी पाठ आहे बापूंना. छान. मलाही वाचायचं ना दे. मला गाता नाही येतलं मग काय झालं. मग सांगितलं ना भजे तळता येत नाहीत पण चांगले झालेले सांगता येतात. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं नामदेवराय जा. निघाले वारीला, यात्रेला. उत्तर भारतात पोचले. महिमा सांगतो महिमा. उत्तर भारतात ज्या वेळेला माऊली महावैष्णव ज्ञानोबा आणि नामदेवराय ज्या वेळेला तिथं पोचतात, तिथे एक यवन समाजाचा राजा होता. यवन म्हणजे मुस्लिम, मुसलमान जातीचा राजा. पण ह्या मुसलमान राजाकडे प्रधान होता. त्या प्रधानाचं नाव होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. इतिहास वाचा चांगल्या लोकांचा. काही काही लोक इतके पेपर वाचित त्या पेपराच्या कोपऱ्यातली बातमी वाचू वाचू महिन्याला काच बदलेली चष्म्याची. इतकी बारीक इतकी बारीक. त्याला असं वाटतं ते पेपर सगळा नाही वाचिल्या आपण पैसे दिल्याचा आपल्याला ते असा अवमान वाटतो त्याला. चट कोपऱ्या कोपऱ्यातल्या सगळ्या बातम्या हलकट फालकट चट वाचित ते चट वाचित बातम्या. पण इतिहास वाचणार नाही चांगल्या लोकांचा. ज्ञानेश्वरी वाचणार नाही, गाथा वाचणार नाही. आज तू काय केलं ना. चला तो चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे. तो क्षत्रिय आहे, तो हिंदू आहे. पण यवन राजाकडचा प्रधान होता. तुम्हाला एक माहित आहे का, बिरबल नावाचे 9 रत्नापैकी एक अधिकारी रत्न होते. हे सुद्धा यवन राजाकडेच होते. खरं तर बिरबल ब्राह्मण होते, विद्वान होते. तरी पण त्या राजाकडे एक दरबारातले एक पद भूषित होते. एक जणानं मला विचारलं महाराज त्यांना विद्वान म्हणता, या चारुकीर्तीला विद्वान म्हणता, यांच्याकडे का राहत असतील. त्याला सांगितलं दोन्ही राजाच्या काळात मी काही सरपंच नव्हतो. मी काही तिथला सरपंच नव्हतो. तरी पण एक माझ्या फिरल्याच्या अभ्यासानं सांगतोय, ज्या वेळेला या देशावर इंग्रजांचं राज्य आलं त्यावेळेला इंग्रजाच्या फौजीमध्ये त्या सैन्यामध्ये आपली बऱ्यापैकी हिंदूची लोक सैन्य भरती म्हणून करून घेतलं होतं. तर त्या इंग्रजाच्या काळात मोहन बुवा काही अधिकारी इतकी हलकट, इतकी हरामखोर, इतकी भडवी, इतकी नालायक, इतकी बुजदिल होती की ते अंतःकरणाला त्रास देत होती. म्हणून काडतूसाला गाईची चरबी लावायची गोरे बुवा, गाईची चरबी लावायची. आणि हिंदूला ती चरबी निषेध आहे. पण नाईला जाणं ते काडतूस हातानं तुटत नसायचं, ते दातानं तोडावं लागायचं. मग त्यावेळेला एका व्यक्तीने विचारलं का हो तुम्ही हिंदू आहेत, मग तुम्ही ते काडतूस तोंडानं तोडता, त्याला गाईची चरबी आहे. ते एका कवीनं वर्णन केलंय. नच उलटे काळीज त्याचे परी शर्मिंदे अन्नाचे. नच उलटे काळीज त्याचे परी शर्मिंदे अन्नाचे. असं म्हणता येईल. बळेविना शक्ती बोलू नये. तो काळ होता, तो दरारा होता. राहू लागायचं. मला सांगा, भीष्माचार्याला कळत नव्हतं दुर्योधन हलकट आहे म्हणून. दुर्योधन 9 गोष्टीनं हलकट होता. 9 गोष्टीनं. त्याच्यातली एक गोष्ट सांगतो, दुर्योधन किलिंब होता. तरी पण अशा दुर्योधनाची बाजू भीष्माचार्यांनी घ्यावी का. काही लोक अडकलेली असतात. तर तसे या बादशाकडे बिरबल असतील आणि तिकडे चारुकीर्ती नावाचा प्रधान उत्तर भारतात होता. हुशार माणूस होता, सात्विक होता, सदाचारी होता. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आणि नामदेवराय बघितल्याच्या नंतर चारुकीर्तीनं सांगितलं, जापना सरकार हे महाराष्ट्र के बहुत बड़ी संत है. बोले फार मोठी संत आहे. आता तो जातीनं मुसलमान होता. क्या बोले चारुकीर्ती, कुछ भी बोलता बोले. देखो भला कैसे रहते थे.
कपडे देखो. आता नामदेवरायची कपड्याची परिस्थिती साधी होती. सोंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी सोंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी वरची भौतिक श्रीमंती पाहिली तर नामदेवरायची श्रीमंती अशी होती. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. मला वाटतंय याही मालकाचा पुरावा आहे. वारा पाणी मुसळधारा तेने रे मोडीले छपरा तेने मोडीले छपरा. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी जाणत से आली नामयाची. ही भौतिक श्रीमंती. आणि आतली श्रीमंती सांगू का? ज्या दगडायला डॉक्टर साहेब कपडे घातले का महाराजजी, ते दगडच उचलून एकदा डालात घरी आणले आणि घरात कोणले. हे आमची उधारी देत नाहीत म्हणून ते दगड जयस्वाल कोणले आतून. हे आपले गिराईक आहेत म्हणले, ते पैसे देत नाहीत. दार उघडून पाहिलं तर ते दगड सोन्याची. कोणाची ताकद? नामदेवरायांची. ही आतली श्रीमंती मरळकर. आणि वरची श्रीमंती साधं साधं. आस्त्याच्या अभंगावर कीर्तन करू करू आम्ही 2200 जोडे घालायलो, म्हणजे धोत्राचे म्हणायलो मी. धोत्राचे हो. कीर्तनाच्या पैशावर जर 20,000चा बूट घालीत असल तर पुढच्या जन्मात त्याला चमडा करीन देव. विठाला विठाला विठाला. जगवायला पाकिट दिलं असेल, 20,000चा बूट घालायला नाही दिलं. आमचा एक मित्र दुकानात आला, म्हणला 19,000चा चष्मा घ्यायचा. मी म्हणलं उद्याच्याला आंधळा होशील. त्या बुवानं भागवतात पैसे दिले, तुला 19,000चे काचकुरं घ्यासाठी नाही दिले, सकाळच्याला आंधळा होशील. ते म्हणलं दुकानात गेलं की गुदगुद करायला डोळा. मी म्हणलं सुरू झालं पाय आंधळा व्हायचं लक्षण. हो. आणि मी म्हणलं ह्या 19,000चा लयच तुला जोर आहे तर पप्याच्या माईला झुंबरणी. हो, हे असं काही करू नको बरं. या पैशावर आगाव भोग घेतला की पुढच्या जन्मात स्टेजवर नाचणाऱ्या बाईच्या पायातले घुंगर करतोय देव. विठाला विठाला विठाला. नृत्याभयवास भयो छंदावडंबरी जायते नाम पदाश्री संपदन्यासम औडंबरीं पदाश्रितं लोलकं नैवं गिरगावकर लिखितं. औडंबरी म्हणजे तमाशा, पदन्यास म्हणजे नाचणे, पायातलं लोलक म्हणजे घुंगरू. भोगवादी माणसाला असं करीत असतोय. म्हणून या पैशावर आगाव भोग नाही भोगायचे. विठाला. हा, विमानात बसून जा पण तीर्थयात्रेला जा. कीर्तनाच्या पैशावर विमानात बसून जर गोव्याला जात असेल तर तुला स्टेजवर नाचणाऱ्या बाईच्या पायातली घुंगरं करील. मी नाही सांगत, मार्कंड्यांचं वाक्य. पुराण वाचा तुम्ही. ही काय गिरगावकरांची जी आगिरी आहे का? मार्कंडे आणि लोमस सांगतात विठाला विठाला विठाला. चला, बादशाने चारुकीर्ती नावाच्या प्रधानाला सांगितलं, अरे देखो मला कपडे देखो उनके साधे. तुम्हाला एक माहिती आहे का,
50 वर्षापूर्वी इतक्या क्वालिटीच्या कंपन्या नव्हत्या. पैसे होते लोकायला महाराज, पण आप्पा ह्या क्वालिटीचे धोत्र नव्हते. मला असं वाटतं घेताना धोत्र पिवळसर असायचे, गव्हाळ रंगाचे लालसर, आणि धुवून 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 गोरे गुरुजी मग ते पांढरे होत होते. त्याला नागमणीचे धोत्र म्हणायचे. आणि धुवाला काय होतं माहिती आहे का डॉक्टर साहेब, हे काळात मी पण नाही पाहिला आणि तुम्ही नाही पाहिला, पण मला जुनं वाचायचा नाद आहे, जुन्यापाशी बसायचा नाद आहे, म्हणून मला माहिती आहे. कांगणे बुवा साबणात दोऱ्यानं कापून घेत होते बळी भाऊ, दोऱ्यानं पाणी उकळायचं आणि त्याच्यात साबणाचा तुकडा टाकून त्याच्यातून धुत होते जोशी बुवा. इतकी परिस्थिती नाजूक होती माणसं मोठाली होती. आता मला सांगा बरं, 700 वर्षापूर्वी काय असेल परिस्थिती, कसं धोत्र दिसत असेल नामदेवरायचं साधं, माऊलींचे कपडे कसे असतील, हे काय महाराज आहेत म्हणे ते. आताचे महाराज अशा गाडीत पळाल्या बादशाह पण म्हणला असता क्या महाराज लोग आहे रे. हो 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 क्या लोग आहे रे, क्या महाराज जी, तुम्हारे महाराष्ट्र क्या पंडित है. आणि हरिपाठ वाचायला लावल्यावर रिवस. हो देखो भला क्या 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 इनके सामने पदवी कैसी लगी है, आचार्य पंडित जी शास्त्री कैसी पदवी लगी, क्या महाराज है तुम्हारे महाराष्ट्र के. आणि पदव्या टाकायला काय लागतंय, पदव्या टाकायला लावणारा हिंदून पत्रिका छापणारा मुसलमान, त्याला काय आता माया नावा पुढे कोणत्या पदव्या टाकल्या तर पत्रिका थोडीच मळमळ करीती का, पत्रिकाला थोडीच उलटी होणार आहे. फक्त माझी लायकी नसताना जर ती पदवी टाकली तर बाळाला उलटावा, आपली लायकी नाही रे बाळा तरी तू ह्या पुढे ती पदवी टाकली, अशी नाही टाकून. गौरवयासाठी स्वामी सेवेची कसोटी त्या पात्रतेत असला पाहिजे त्याचं गौरव. काय माणसं आहेत म्हणे, काय महाराष्ट्र के बडे बडे संत बडे संत बडे संत काय काय म्हणे. पण चारुकीर्ती नावाचा प्रधान इतका हुशार होता, त्यानं सांगितलं सरकार, मी या तोंडानं वर्णन करू शकत नाही तितके अधिकारी संत आहेत. चारुकीर्तीनं सांगितलं सरकार, ये जे संत है ना नामदेव नामक, इनके घर में एक सेविका है, दासी है. बोले दासी, जनाबाई नामदेवरायची दासी नाम याची म्हणून या. त्या नामदेवरायांच्या घरी दास्यत्व स्वीकारतात, त्यांची दासी म्हणून राहतात. पण त्या माऊलीनं गौरीला हात लावल्यावर गौरी सुद्धा विठ्ठल म्हणते. मला वाटतं हिंदी भाषेत तिला उपली म्हणतात. म्हणजे त्यांच्या घरच्या दासीनं उपलीला हात लावल्यावर उपली विठ्ठल म्हणती. ही त्यांच्या घरी दास्यत्व करणाऱ्या बाईची ताकद आहे. तर नामदेवरायचा अधिकार किती मोठा असेल. अशा 4-2 गोष्टी सांगितल्या. आता चारुकीर्ती हा प्रधान काही सामान्य नव्हता ना. मोठी लोक साध्याला जवळ ठेवत नव्हते. जी मोठाली माणसं भांगऱ्याला जवळ ठेवतात का, ती मोठाली माणसं कालांतरानं भिकारी होत असतात. म्हणून भंगिऱ्याला मोठाल्यानं जवळ ठेवलं नाही पाहिजे. तुम्हाला एक माहिती आहे का, जेवताना दुरून फुटका असावा का चांगला असावा. महाराज जर फुटका दुरून असेल तर चपाती येऊस तरच वरण गळून गेलं. चपाती तोडूनच खावं लागेल का नाही. मग जेवताना जर दुरून फुटका जमत नाही तर आपल्यासोबतचे फुटके माणसं चांगले असतात का, आहे का नाही. लिकीज माणसं कामाची नसते. आणि एक सांगतो, ज्याला मोठं व्हायचं असेल त्यांनी मोठ्याचा कधी पण आदर करायचा. मोठ्यांचा आदर करणारी माणसं कधीच लहान होत नसतात आणि मोठ्यांचा अनादर करणारी कधीच माणसं मोठी होत नसतात. हा श्रुतीचा न्याय. विठाला विठाला विठाला. मला सांगा, चारुकीर्ती सारख्या वारकरी प्रधान, तो वारकरी होता बरं, वारकरी होता. एका साहित्यिकानं काढलेला इतिहास आहे. साहित्यिकाने, त्या साहित्यिकानं 19 वेळेस 1.5 महिना पंजाबला वास्तव्य केलं नामदेवरायचा अधिकार जाणून घेण्यासाठी. महाराष्ट्रात नामदेवराय सगळ्यांना माहिती आहेत, पण पंजाबमध्ये नामदेवराय किती मोठे होते. हो, कारण त्या पंजाबमध्ये एक वारकरी होता. त्या वारकऱ्याचा आज आपल्या ह्याच्यात अभंग आहे. सुरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, पंजाबी ब्राह्मण. सुरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, पंजाबी ब्राह्मण. त्याने सर्वेश्वर यज्ञ केला. पंजाबचे ब्राह्मण होते सुरदास. या सुरदासांची त्या काळातली ख्याती आहे. चारुकीर्ती भय प्रधानोयो यवनस्याधिष्ठितंति जायम कृतुसंगा भय व्यालाक्षायाम पदच्युता भय नाविन्ययो.
ते 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 सुरदास सांगतात. 19 चक्रा केल्या पंजाबला. त्याचं नाव शोधलं, त्याचं नाव होतं चारुकीर्ती. मला सांगा, जातीनं जरी मुसलमान होता पण वारकरी प्रधान ठेवल्यामुळे आज कीर्तनात त्याचं नाव निघल्या जाते, त्याचं नाव कीर्तनात निघल्या जाते. पण शक्यतो मोठी माणसं दुसऱ्याचं ऐकून कोणाला मोठं म्हणत नसतात, त्याचा अधिकार जाणतात. तुम्हाला एक माहिती आहे का, रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायची आरती लिहिली, आधी नाही लिहिली. तुकोबारायचा अधिकार लक्षात घेतला आणि मग तुकोबारायचा अधिकार इतका मोठा होता की रामेश्वर शास्त्रीच्या लक्षात आलं, मी करूच काय. आरती लिहायला बसले, शाही दौतीतली शाही संपली, करावं काय. मग शेवटचं कडवं येत असताना ज्या वेळेला शाही संपती त्यावेळेला टाक मांडी, जन्नुर्जंगा भैरव्याप्ती हो अशुद्धो भयस्थित. अशुद्ध म्हणजे रक्त, जन्नू म्हणजे मांडी, आणि मग त्या मांडीत टाक टोचला आणि रक्त लाल निघलं. लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे. आणि त्यानं आरती लिहिली, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. पण कधी अधिकार लक्षात घेतल्यावर मोठी माणसं शक्यतो तुमच्या बात बताण्यावर गोरे गुरुजी दुसऱ्याला मोठं म्हणत नसतात आणि सहज मोठं म्हणल्यावर फजिती होत असती. ह्या गप्पा छप्पा हाणणारी माणसं काही बी आणतात. ह्या 150 क्विंटल कापूस झाला, जमीन गुंठाभर नाही, पप्याच्या माईच्या डोसक्याला लावला होता का. हे आवाळ भर इकडं चवाळ भर तिकडं असल्यावर यानं फसत असतं बरं का माणूस. मोठी माणसं तपासले. आमची ती एक जणांनी पोरगी दिली, एक जणाला नुसत्या गप्पातच. आम्ही बैठकीत बसलो तर ते म्हणलं, काय रे काय चालू आहे. 50-60 अवताला. पोरग काय म्हणलं बापाला, बाप म्हणलं काय चालू आहे रे. 50-60 अवताला. अरे पुन्हा दमनी भाकरीला, पुन्हा तमाम मोकळे. आमची इथला माणूस खुश झाला आणि म्हणला याला जावाई करायचं. मी म्हणलं दम धर रे, सिटी झाली कुकरची पण निवल्यावर काय जीभ जळत असती. जरासं थांबणं निवू दिनं धमत निघणं बळी भाऊ त्यानं तिथंच सोयरीक केली. आणि त्यानं तर गुडघ्यालाच बाशिंग बांधलं होतं. बरं झालं बाबा, काय तुमच्या गावची म्हणल्यावर पाहायचीच नाही. झाली सोयरीक, लगेच लग्न. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम विद्याबलम दैवलम लाभस्तेषाम जयस्तेषाम कुदस्तेषाम पराजय. मस्त लग्न लागलं. मंगलाष्टक गोड होते, आत्ताच्या सारखे नव्हते. ताई ग बाई ग सखराम तात्याची बबी अंशराम तात्याचा भाग्या. मला वाटतंय संस्कृती खराब करणाऱ्या भडव्यांना कोण्या नरकात टाकावं हे देवाला सुद्धा कळणार नाही. लग्न हे 16 संस्कारापैकी एक. नाही करायचे. आपली बघा ना, बाकीच्या याच्यात संस्कृती मोडत नाहीत. काही मोडी तू काय भांगारल्यासारखं म्हणतो भांगार हे ताईगण बाईगण. युक्त इतका रडा की त्याचं रडणं पाहून नुकती खावाटली नाही नोरला. आणि नवरी जाताना तिळा इतकं पण रडी नाही आणि ह्यो मंगलाष्टक म्हणताना इतका रडा. म्हणलं मूड दे अरे, तिकून आलो काला करून खाल्लं नाही खाऊ दिनं. तो इतका रडा की आम्हाला वाटलं कोणाला अटॅकच आला काय लागणार. नाही म्हणलं मंगलाष्टकच असं रडत म्हणतो. असं असतं वैर म्हणलं सुंबळ्या. लग्न लागलं ना, ती पोरगी लागलीच पळत आली. गोरे गुरुजी परत म्हणजे परतनीला येत असती ना. मी आपलं रस्त्यालाच होतो. मी म्हणलं बाई 50-60 अवताला दमनी भाकरीला तमाम मोकळे. काय नाही, माझ्या जीवनाचा सगळ्या लग्नाचा मंगळवार झाला. मी म्हणलं युडीएस काय 50-60 अवताला